नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. हो प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये असा काही धमाकेदार ट्विस्ट होणार आहे की जो ऐकून तुम्हीसुद्धा चकित होणार आहात. तर इकडे मात्र आता हॉलमध्ये बसलेली असते नयनतारा. आता नयनतारा मात्र खूप हायपर झालेली असते, कारण तिला सतत प्राजूची आणि ऋषीची चिंता सतावत असते. त्यामुळे आता तिला काय करावं आणि या कामिनीला कशी अद्दल घडवावी. तिनं काही जरी चुकीचा निर्णय घेतला तर प्राजूचा मात्र ती कामिनी व्हिडिओ व्हायरल करणार ही चिंता तिला ते सतत व्हिडिओबद्दल आठवत असते आणि तिला त्रास होत असते. तर इकडे मात्र आज सरू आणि राजनची ॲनिव्हर्सरी असते. तर ॲनिव्हर्सरी असल्या कारणानं सरूकडे एक राजनचा पासपोर्ट फोटो असतो. तो सरू किचनमध्ये बघत असते आणि बोलत असते की राजन, खरंच मी किती अभागी आहे ना. आज 18 वर्ष झाले आपल्या संसाराला आणि आज 18वं वर्षाचा लग्न वाढदिवस आहे आपला. तरीही मी तुम्हाला भेटू शकत नाही. तुम्हीसुद्धा मुंबईमध्ये आणि मीसुद्धा. पण आज लग्न वाढदिवस असूनसुद्धा मी तुम्हाला भेटू शकत नाही, फक्त आणि फक्त त्या कामिनीमुळे. त्या कामिनीला ना एक दिवस मी नक्कीच या सर्वांचा बदला नक्कीच घेणार, असं ती राजेंच्या फोटोशी बोलत असते. तेवढ्यातच आता हायपर असलेली नयनतारा तेवढ्यातच किचनमध्ये येते. किचनमध्ये आता ती बघते की साधना कोणातरी माणसाचा फोटो समोर घेऊन रडत आहे, त्याच्याशी बोलत आहे. तेव्हा मात्र आता साधनाच्या हातचा फोटो हिसकावत नयनतारा बघते, तर तो फोटो असतो राजनचा फोटो बघता क्षणी मात्र नयनतारा चकित होऊन जाते आणि बोलते की साधना, खरं सांग की तू कोण आहेस आणि या माणसाचा फोटो तुझ्याकडे काय करते. हा तर राजन आहे ना, आणि राजनचा आणि तुझा संबंध काय आहे. तेव्हा मात्र आता साधना विचार करत असते की मी जर नयनतारा मॅडमला काहीही सांगितलं नाही तर यांना खोटं बोलणारे लोक अजिबात आवडत नाही आणि मला ह्या घरातून हाकलून जातील, जे की मला आता मुंबईमध्ये राहण्याची खूप आवश्यकता आहे. कारण मी जर मुंबईत राहिली नाही तर ती रागिनी आणि कामिनी माझ्या मुलीच्या जीवावरती नक्की सुटणार आणि मी कमळीला कधीही शोधू शकत नाही. असा विचार करत ती आता नयनताराला बोलते की नयनतारा मॅडम, हा जो फोटो तुमच्या हाती आहे, राजन माझा नवरा आहे. आमच्या दोघांचं लग्न 18 वर्षापूर्वी झालेलं होतं. तेव्हा मात्र आता नयनताराच्या सर्व लक्षात आलेलं असतं. नयनतारा बोलते की म्हणजे ज्या 18 वर्षापासून ज्या व्यक्तीचा अन्नपूर्णा मॅडम शोध घेत होती ती तू आहेस. म्हणजे तुझं नाव गौरी आहे आणि तुला असं काय झालं गं की तू माझ्या घरी मेडचं काम करत आहे. खरंच तू एवढ्या मोठ्या बिझनेसमॅनची बायको आहेस, असं शोभत नाही गौरी तुला एका मेडचं काम करणं. तेव्हा मात्र आता 18 वर्षापासून लपून ठेवलेलं सत्य आता लगेच गौरी नयनताराचा हातात हात घेऊन बोलते की मला काहीही नाही गं, मला मेडचं काम करणं म्हणजे याच्यात काही कमीपणा वाटत नाही खरंच. पण एकच दुःख आहे की राजनपासून 18 वर्ष झाले मी दूर आहे, कारण फक्त आणि फक्त त्या कामिनीमुळे. खरंच सांगतो नयनतारा मॅडम, या कामिनीने माझ्यावर 18 वर्ष झाले एवढं काही खूप खूप मोठा माझ्याशी घात केलेला आहे. या राजनचं आणि माझं लग्न फक्त या कामिनीमुळे मोडलेलं आहे, कारण की कामिनी माझ्या जीवावरती, माझ्या मुलीच्या जीवावरती उठून फक्त रागिनीचं लग्न राजनशी व्हावं म्हणून या कारणाने आमच्या जीवावरती उठले. आणि ज्या दिवशी ते माझ्या जीवावरती उठली, माझ्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी ही मुंबई कायमची सोडून मी सिद्ध टिकला राहणी आणि राजनचा आणि माझा संसार मोडून गेला. नयनतारा मॅडम, फक्त आणि फक्त या कामिनीमुळे माझं जीवन सर्व काही अस्तव्यस्त झालेलं आहे. तेव्हा मात्र आता नयनतारा खूपच क्रोधित होते आणि बोलते की खरंच तू बोलते ना, खरंच आहे. कामिनीला ना आपल्या दोघींना मिळून धडा शिकवावा लागणार. त्यावर आता साधना बोलते की म्हणजे काय झालं, तुम्हाला काय केलं त्या कामिनीनं. तेव्हा आता प्राजूच्या व्हिडिओबद्दल सर्व काही ती साधनाशी मन मोकळेपणा बोलते. तेव्हा मात्र गौरी बोलते की नयनतारा मॅडम, आतापर्यंत ही आपल्यापुरती मर्यादित होती, आता मात्र आपल्या दोघींच्या मुलीच्या जीवाशी ही खेळत आहे. आता आपल्याला हिला चांगलाच धडा शिकवावा लागेल. तेव्हा मात्र आता लगेच नयनताराच्या घरची डोअर बेल वाजते. तर आता एक मेड लगेच नयनताराकडे येते आणि मॅडम, ती कामिनी मॅडम तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. तर इकडे कामिनी लगेच मेडला बोलते की माझ्या विणबाईला बोलवा, आता मी त्यांची विण होणार आहे, म्हणून माझ्या खातिरदारीत मात्र काहीही कमी करू नका. जा लगेच कॉफी घेऊन ये आणि सांग तुझ्या मॅडमला की 5 मिनिटाच्या अगोदर मला येऊन भेट. तर लगेच आता नयनतारा तिथं येत असते. तर नयनताराशी आता कामिनी खूप
आवाज चढून बोलते. तेव्हा नयनतारा बोलते की आता मात्र हे तुझे नाटकं बंद कर आणि उठ. तुला काय करायचं ना, माझ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल करायचा ना, कर. तेवढ्यातच आता गौरी येते आणि जोरदार अशी कामिनीच्या कानाखाली वाजवते. आता मात्र गौरी आणि नयनतारा एकत्र बघून मात्र कामिनीला काय करावं कळत नाही. तर नयनतारासुद्धा कामिनीच्या जबरदस्त कानाखाली मारते आणि हे तुझं खरं रूप आता आम्ही दोघी मिळून अन्नपूर्णा मॅडमसमोर आणि राजनसमोर घेऊन येणार. आता मात्र कामिनी चकित होऊन काय करावं कळत नाही, कारण आता कामिनीला माहिती असतं की अन्नपूर्णा आणि राजनला याबद्दल काहीही कळालेलं तर तिच्यावरती मात्र भीक मागण्याची पाळी येणार. म्हणून आता ती दोघींसमोर हात जोडत म्हणते की मला खरंच माफी करा, मी आता तुमच्या दोघींच्या कधीही मधात येणार नाही. तेव्हा मात्र आता गौरी बोलते की 18 वर्षापासून सतत तू आमच्यावर अत्याचार करत आहेस, आम्हाला मानसिक त्रास देत आहे आणि बोलते माझ्या आणि राजनच्या संसारात तू विरजण पाडला आणि बोलते की मला माफ करा. खरंच तू माफीच्या लायक नाही आहेस कामिनी. आता मात्र तुझं खरं रूप मी राजन आणि अन्नपूर्णा आईसमोर घेऊन येणार म्हणजे येणार. तेव्हा आता नयनतारा बोलते बरोबर बोलली गौरी, या व्यक्तीला माफी मिळता कामा नाही. हिचं खरं रूप आपल्याला या दोघांपर्यंत आणावंच लागलं. तर प्रेक्षकांनो, खरंच आता मालिकेमध्ये इतका जबरदस्त ट्विस्ट येणार आहे, कारण आता राजन आणि गौरीची हृदयस्पर्शी भेट होणार आहे. आता अन्नपूर्णाला तिची मोठी नात मिळणार आहे. तर समोर 18 वर्षापासून राजन आणि गौरीच्या संसारात विरजण पाडणारी व्यक्तीसुद्धा आता अन्नपूर्णासमोर येणार आहे. खरंच आता अन्नपूर्णा राजन आणि गौरीचं लग्न पुन्हा लावणार का? नयनतारा आता या दोघांसाठी काय गौरीची मदत करणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणून अशाच धमाकेदार ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या भक्तिसागर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.